आपण अर्धा किलो मटण घेतलं आहे, त्यासाठी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याला आता मी हळद, आलं लसणाची पेस्ट हे टाकून असा परतून घेणार आहे. ते आळणी करून आता गॅस पेटवलेला आहे, तर आपण त्याला 1 ते 1.5 चम्मच तेल घालणार आहे. ते तेल गरम झाल्यानंतर आपण त्यात कांदा टाकणार आहे. एक कांदा घालून ते परतून घेणार आहे. ते परतल्यानंतर हे तेल तापून घेऊन त्याच्यात मी कांदा घालत आहे. ते कांदा चांगला परतून त्यात ते हळदी मिठाचे मटण टाकणार आहे. हा आता कांदा भाजून झालेला आहे. त्याच्यात मी हळद मीठ लावलेले मटण घालत आहे. ते आता चांगले परतून घेणार आहे. हे चांगले असे परतून घेऊन त्याच्यावर एक ताटली ठेवून त्यात पाणी ओतून ते पाणी गरम झाल्यानंतर मी ह्याच्यात ओतत आहे. आता हे परतून घेतलेलं मटण त्याच्यात मी गरम पाणी करून ओतत आहे. आता आपण हे आळणी मटण आहे त्याच्या 7 शिट्ट्या घेणार आहे, म्हणजे चांगलं मटण शिजतं. आता मी ह्या मटणासाठी मसाला घेतलेला आहे. अर्धी वाटी खोबरं, आल्याचा 1 तुकडा, 10 ते 15 लसूण पाकळ्या, कोथिंबीर आणि कापलेला कांदा हे सगळे मी भाजून मिक्सरला बारीक करून घेणार आहे. आणि ते नंतर सुक्कं मटण आणि पातळ रस्सा करणार आहे. खोबरं भाजून घेणार आहे. आता आपण हे खोबरं थोडं लालसर भाजून घेणार आहे. आता आपण कांदा परतून घेत आहे. अर्धा किलो मटणासाठी हा मसाला मी करत आहे. आता आपण हा कांदा चांगला परतून घेतलेला आहे, भाजून घेतलेला आहे. आता हे जे मी वाटण करणार आहे, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, कांदा हे सगळं मिसळून आम्ही आता त्याची पेस्ट तयार करत आहे. आणि ही पेस्ट केल्यानंतर आपण हा मसाला आता आपण तयार करून घेतलेला आहे. हे आता सुक्या भाजीसाठी मटण आणि पातळ रश्श्यासाठी हा मसाला वापरणार आहे. आता आपण हे आळणी पाणी, आता हे शिजवून घेतलेलं मटण आळणी पाण्यातलं बाहेर काढून त्याचे आता सुक्क मटण करणार. त्याला आलं लसणाची पेस्ट, गावरान मसाला. आता आपण हे कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये आपण सगळा हा मसाला केलेला टाकणार आहे. लसूण, खोबरं, कोथिंबीर, आलं याची पेस्ट करून घालत आहे. आता हे तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालत आहे. त्यामध्ये गावरान मसाला हा घालत आहे. हे 3 चमचे मी घालत आहे. ते आता चांगले परतून घेऊन त्यात मी आता आपण हे परतून घेत आहे. सारा मसाला करून घेतलेला हा मसाला 2 चमचे तेलामध्ये परतून घेत आहे. आता त्यात हे सुके मटण घालत आहे आणि हे आळणी पाण्यातून काढून हे मटण मी सुक्क करत आहे. अशा ह्या पद्धतीने हे मटण केलेलं आहे. सुक्क मटण झणझणीत पद्धतीचं गावरान मटण केलेलं आहे.
आपण हे आता सुक्क मटण झणझणीत गावरान पद्धतीचं केलेलं आहे. आता आपण हे तेल 2 चमचे घालून हा केलेला गावरान मसाला यात घालत आहे. हा मसाला चांगला परतून घेऊन आपण हे चांगलं परतून घेऊन त्यामध्ये आता काळा मसाला, 4 चमचे घालणार आहे. हा मसाला चांगला परतून घेऊन आता आपण हे 4 चमचे ह्यामध्ये काळा मसाला घालून चांगलं त्याला लालपणा येईपर्यंत हे परतून घेणार आहे. आता आपण हे चांगलं हलवून घेऊन लालपणा येईपर्यंत ते चांगलं परतून घेतलेलं आहे. आणि त्यात आता हे मटण शिजलेलं आणि पाणी आहे ते मी यामध्ये ओतणार आहे आणि त्यापासून हा मटणाचा रस्सा तयार होतो. असं ह्या पद्धतीने आम्ही सुक्क मटण हा झणझणीत केलेला आहे आणि हा त्याच्याबरोबर तांबडा रस्सा केलेला आहे. पाहून घ्या. आणि ही सुक्की मटणाची भाजी, रस्सा, हा रस्सा, हे सुक्क मटण, कांदा, लिंबू आणि बाजरीची भाकरी ह्याचा तुम्ही स्वाद घ्या आणि कसं झालंय ते आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा. हे आता टेस्ट करणार आहे सर्वेश. एकदम चवीदार झाले. मटणची लस्सा आणि ना कांदा आणि लिंबू, बाजरीची भाकरी एकदम झकास. आणि ना हे सुखं मटण, कांदा वगैरे चवीदार एकदम. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. थँक्यू, धन्यवाद.